विधान परिषद निवडणुकीत आघाडीमध्ये बंडखोरी। कोल्हापूरमधून महादेव महाडिक, नगरमधून जयंत ससाणे आणि मुंबईतून प्रसाद लाड यांनी दाखल केला स्वतंत्र अर्ज। संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अधिवेशनाचा आजचा दिवसही वाया, कामकाज उद्यापर्यंत तहकूब। आजही काँग्रेसची निदर्शनं। राज्यातल्या साखर कामगारांनी 2 जानेवारीपासून दिला संपाचा इशारा। राज्यातले सगळे साखर कारखाने बेमुदत बंद राहणार। जाहिराती करणार, वर्तमानपत्रात जाहिरात देणार, टेलिव्हिजनला जाहिरात देणार, सोशल मीडिया तर काय चालूच असतात माणसं, पेड वर्कर। आणि मग उद्या दाखवणार की हे तुम्ही केलेलं काम हे आम्हीच केलंय। हे सगळं स्मार्ट सिटीच्या योजनेतून झालेलं आहे, जे लोकांना माहितीच नाही। स्मार्ट सिटीच्या योजनेला राज ठाकरेंचा विरोध। योजना फसवी असल्याचा केला आरोप। महाराष्ट्राचा इतिहास आणि हिम्मत विसरलेल्यांच्या हाती राज्याची सूत्रे। विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा सामनामधून मुख्यमंत्री आणि भाजपवर हल्लाबोल। नागपूर तहसील कार्यालयाच्या आवारात शोले स्टाईल आंदोलन। आश्रमशाळेला 99 वर्षांचं लीज मिळावं या मागणीसाठी चंद्रपूरच्या सोनूबाई चढल्या तहसील कार्यालयाच्या टॉवरवर। मला कधी सुरक्षित वाटत नाही, कधीच नाही जात आणि मला कधीच वाटलं नाही। त्यामुळे मला कोणाही काय कोणाला बोलायचं असेल तर प्रत्येकाने त्यांचे वैयक्तिक माझ्या पद्धतीनं मला कसा निषेध नोंदवायचा असतो तो मी नोंदवलेला आहे। मला या देशात कधीच असहिष्णुता वाटत नाही। भारत सहिष्णुच देश आहे। नाना पाटेकरांनी असहिष्णुतेच्या वादावर व्यक्त केली परखड भूमिका। आणि पुण्यात 2 नटसम्राट भेटले। नाना पाटेकरांनी घेतली श्रीराम लागूंची भेट।